ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसलेंवर आज शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होतील। आशा भोसले यांचं पार्थिव राहत्या घरीच सकाळी 10:30 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। आशा भोसलेंच्या निधनानं मराठी हिंदी संगीत सृष्टीवर शोककळा पसरली। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रेयस, कालपासून आपण पाहतोय कशा प्रकारे शोककळा पसरलेली आहे। अगदी दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे, दुःख व्यक्त केलेलं आहे। आज आशाताईंवर अंत्यसंस्कार केले जात आहेत। श्रेयस, प्रत्येक वाक्यात एकच वाक्य बोललं जातं विक्रांत, ते म्हणजे का परवाचं शेवट झालं। आणि हेच खरंय, कारण ते कालपासून प्रत्येकाच्या वाक्यांमध्ये हा उल्लेख होता दिसतोय। आपण आता आशा भोसले यांच्या घराबाहेर आहोत। आशा भोसलेंचं हेच राहतं घर आहे जिथं आता अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव जे ते ठेवण्यात येणार आहे। जसं तू म्हटलंस, 10:30 ते 2:30-3 पर्यंत ते पार्थिव जे असेल ते याच घरात लोअरपराला ठेवण्यात येणार आहे। इथून 3 वाजता हे पार्थिव जे आहे आशा भोसलेंचं तिथून निघेल, त्याची अंत्ययात्रा होईल आणि त्याच्यानंतर शिवाजी पार्कला गेल्यानंतर शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील 4-4:15च्या दरम्यान। आपण बघतोय कालपासून अनेक लोक, म्हणजे रात्री पण अनेक लोक ही इथं आली होती। पद्मिनी कोल्हापुरे असतील, जे खऱ्या अर्थानं त्यांचा परिवाराचा भाग आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, आशिष शेलार असतील, रामदास आठवले असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, सगळे त्यांचं अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते काल रात्रीच। त्यामुळे आज खरं तर सर्वसामान्य आणि सगळे कलाकार, म्हणजे मराठीतले सगळे ताकदीचे कलाकार आता इथं येण्याची शक्यता आहे। आपण बघू शकतो पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा या गेटवर लावण्यात आला। गेट नंबर 1 आहे हा इकडूनच एंट्री गेट आहे। हा लोअर परेलचा परिसर तू बघतोयस आणि खऱ्या अर्थानं आता बसेस जातात मुलांचे, मात्र याच गेटमधून खऱ्या अर्थानं सगळे सर्वसामान्यांची एंट्री सुद्धा करण्यात येणार। ज्यांना अंत्यदर्शन घ्यायचं त्यांना सुद्धा याच गेटमधून सोडण्यात येणार आहे। एकंदर पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं संपूर्ण सिनेसृष्टी शांत झाली, संपूर्ण सिनेसृष्टी शोककळा पसरली, कारण आशा भोसले यांचं जाणं अजूनही लोकांना विश्वास न ठेवण्यासारखंच आहे। त्यामुळे काल आपण बघितलं तर IPLच्या वानकडे मॅचमध्ये सुद्धा त्यांना मानवंदना देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण त्यांना मानवंदना दिली। ही सगळीच लोक देतात, कारण एकच आहे, कारण आपण नेहमी म्हणतो मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, त्याच्यातलं शेवटचे आशा भोसले ज्या होत्या, त्यामुळे युगाचा शेवट झाला आहे। हेच खरं आता आपल्याला बनावं लागेल। अगदी खरं आहे श्रेयस, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एका युगाचा शेवट झाला, एका युगाचा अंत झालेला आहे। दिवसभर तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट घेत राहू, काय काय घडतंय, कोण कोण येत आहेत, कोण कोण अंत्यदर्शन घेत आहे। तुर्तास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या माहितीसाठी।